सुरुवातीचीच बातमी आहे परभणीमधून। परभणीत आज सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढला जाणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करत यावेळेस मोर्चा काढला जाणार आहे। आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी देखील याच मोर्चाद्वारे केली जाईल। देशमुख कुटुंबीय जरांगे पाटील हे देखील मोर्चामध्ये सहभागी असतील। शिवाय आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह परभणीतील इतर लोकप्रतिनिधी देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। परभणीमध्ये आज सर्वधर्मीय निषेध मोर्चा हा काढला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मोहसिन शेख, माझे सहकारी आहेत आपल्यासोबत। मोहसिन, आपण पाहतोय आज परभणीमध्ये सर्वधर्मीय निषेध मोर्चा खरं तर आयोजित करण्यात आलाय। या मोर्चाचं स्वरूप कसं असेल, मार्ग कसा असेल आणि पोलिसांकडून कशी खबरदारी घेतली जाते? नक्कीच वर्षा, हा मोर्चाला 11 वाजता जे आहे तर सुरुवात होणार आहे। परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून या मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात या मोर्चाचं रूपांतर सभेत होणार आहे। या सभेसाठी अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहे। सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, मनोज जरांगे पाटील असतील, यासह देशमुख कुटुंबीय देखील या सभेच्या ठिकाणी उपस्थित असणार आहे। प्रमुख मागणी म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि सोबतच जे फरार आरोपी आहेत त्यांनाही तात्काळ अटक करण्याची मागणी जी आहे तर यावेळी केली जाणार आहे। परभणी असेल, ग्रामीण परभणीचा ग्रामीण भाग असेल किंवा परिसरातील इतर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरचे लोक देखील या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात या मोर्चाला गर्दी देखील होऊ शकते। या दृष्टीने पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पॉइंट पोलिसांचे ठेवण्यात आलेले आहे। वरिष्ठ अधिकारी देखील मोर्चाच्या ठिकाणी असणार आहे आणि या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने जी आहे तर पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आहे। आता आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी बीडमध्ये देखील असाच मोर्चा निघाला होता। आता परभणीला हा मोर्चा निघतोय आणि राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यात यापुढे देखील असे मोर्चे निघणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आजच्या मोर्चात नेमकी किती गर्दी होते आणि या मोर्चातून जे उपस्थित नेते असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील किंवा देशमुख कुटुंबीय असतील यांची काय मागणी आणखी असणार आहे आणि ते भाषणात आपले काय बोलणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे। आणि आपण जर बघितलं तर रोज या सगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या घडामोडी घडतात, वेगवेगळे आरोप होत आहेत। त्यामुळे हे नेते मंडळी ज्या मोर्चाला उपस्थित राहणार आहे ते नेमकं आज काय बोलतात, आज पुन्हा काही गौप्यस्फोट होतात का किंवा आणखी काही दावे केले जातात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चितच मोहसिन, या मोर्चाकडे आपलं लक्ष असणार आहे। सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।